गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यसी, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओ गोविय कमसो, विसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहना दियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत गुणस्थान प्रकरण आमचं सुरू आहे. 1 ते 10 गुणस्थान मिथ्यात्व पासून उपशांत मिथ्यात्वापासून सूक्ष्म संप्राय या 10व्या गुणस्थानाला आपण टच केलेला आहे. 10वं गुणस्थान आपण काल बघितलं. 10व्या गुणस्थानापर्यंत चढल्यानंतर 11व्या गुणस्थानात जाणं अपरिहार्य आहे. नॉर्मल पिरियड मध्ये जर त्याचं मरण झालं नाही तर आता त्यांनी ज्या कारणासाठी श्रेणी आरोहण केली आहे ते कार्य निश्चितपणे तो संपादन करणार आहे. म्हणजे पूर्ण वितराग दशेचा अनुभव हा जीवनात तो निश्चितपणे घेणार आहे, ज्याचं नाव आहे उपशांत मोह गुणस्थान. उपशांत याचा अर्थ कर्म, चारित्र मोहनीय कर्म ज्या ठिकाणी आता पूर्ण उपशमित झालेलं आहे. तसही श्रेणी आरोहण करण्याच्या आधी त्यांनी 4 अनंतानुबंधीचा काय केलेली होती, विसंयोजना केलेलीच होती. द्वितीयोपशम सम्यक्ती असेल तर 3 दर्शन मोहनीयाच्या प्रकृती सत्तेत होत्या आणि याच्या 21 प्रकृती सत्तेत होत्या. 21 आणि 3 अशा 24 प्रकृती सहित हा द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त करून चारित्र मोहाच्या उपशमनाचा प्रयत्न करत होता. 10व्या गुणस्थान पर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी 9 प्रकृतींची उपस्थापना आहे उपशमना केलेली होती. म्हणजे लोभच फक्त राहिलेला होता. बाकीचे सगळे चारित्र मोहनीयाचे कषाय उपशमित केले होते आणि एक फक्त लोभ राहिलेला होता. 10व्या गुणस्थानामध्ये त्या लोभाचं त्यांनी वेदन केलं, अनुभवन केलं आणि 10व्या गुणस्थानात आता सोदय मुखानी त्या कर्म प्रकृतीचा देखील क्षय केला. म्हणजे उदयात येऊन नवीन बंध न करता ती कर्म प्रकृती आता फल देऊन निघून गेली. एक तो उपशम झाला किंवा त्या ठिकाणी क्षय केला. अशा रीतीने हा जीव 11व्यामध्ये जर जाणार असेल तर उपशांत उपशम श्रेणीनी चढणारा तो जीव असणार आहे. असा हा उपशांत मोह कषाई जीव जनियता अंतर्मुहूर्तासाठी शुद्ध वितराग भावाचा तो अनुभव घेणार आहे. अशी ही चारित्र मोहाच्या कुठल्याही प्रकृतीचा उदय नसतानाची जीवाची ही वितराग दशा आहे. याची व्याख्या करताना जीवकांमध्ये सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य लिहितात की निर्मलीच्या बीने स्वच्छ झालेल्या पाण्यासमान किंवा शरदकालीन सरोवरातील पाण्यासमान 2 उपमा त्यांनी दिलेल्या आहे. पहिली उपमा दिली, एखादं गढूळ पाण्याचं भांड आहे आणि त्या भांड्यातलं पाणी स्वच्छ करायचं आहे. त्यामध्ये निर्मळीचं बी टाकलं किंवा तुरटी फिरवली. त्यानंतर कालांतराने काही काळाने ते पाणी पूर्ण वर स्वच्छ झालं, पण गाळ मात्र भांड्यामध्ये जसाच्या तसा राहिलेला आहे. पहिली उपमा ही आपल्या नित्य अनुभवाची आहे. दुसरी उपमा त्यांनी दिली
शरदकालीन सरोवरातील पाण्यास समान. आता या ठिकाणी पर्टिक्युलर शरद ऋतूतील आणि सरोवरातील पाणी घेतलं. ही उपमा आचार्यांनी का दिली असावी, यामागे हेतू काय असावा असं वाटतं? काय असला पाहिजे हेतू? शरद पौर्णिमा. शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरीची पौर्णिमा. शरद ऋतू, तो शरद ऋतू. आणि शरद ऋतूतील सरोवरातील पाणी हेच त्यांनी का घ्यावं? याचं कारण असं की पूर्वीच्या काळी निसर्ग लहरी नव्हता. निसर्ग विशिष्ट पिरियडलाच त्या ठिकाणी येत होता. पावसाळा जो होता हा 4 महिनेपर्यंत साधारणतः पावसाळा चालत होता. आणि जसा दसरा झाला, शरद ऋतू लागला, तसं पाणी कमी होत होतं. जे आज तागायत पर्यंत नदी सरोवर यांना पाणी गढूळ राहत होतं, वर्षा अतोनात होत होती, पाणी क्षुब्ध राहत होतं, ते पाणी आता त्या ठिकाणी शांत व्हायला सुरुवात झाली. शांत झाल्यानंतर शरद ऋतूमध्ये त्या पाण्याचा सरफेस पूर्ण शांत झालेले आहे, लहरी मंद झालेल्या आहे. आणि जो काही पावसाळ्यामध्ये किंवा इतरत्र नदी नाल्यांमधून आलेलं जे काही त्याच्यामध्ये पाणी असेल त्या सरोवरामध्ये, त्या पाण्यामध्ये जो गाळ राहत होता तो आता खाली तळाशी पूर्ण बसलेला आहे आणि पाण्याने आपला नितळ स्वभाव धारण केलेला आहे. म्हणून शरद ऋतूतील सरोवराची उपमा तिथे दिलेली आहे. आचार्यांचं निरीक्षण आणि कुठे कोणती उपमा वापरायची, कारण गाळ त्या सरोवरातच खाली विद्यमान आहे, गाळ कुठेही निघून गेलेला नाही आणि वर पाणी मात्र स्वच्छ आहे. त्याप्रमाणे मोहनीय कर्म सत्तेतून निघून गेलेलं नाही, पण पाणी वर जसं निर्मल आहे त्याप्रमाणे आता त्या कर्म प्रकृतीचा उदय नसल्यामुळे स्वच्छतेचं वेदन ते करत आहे. अशा तऱ्हेने इथे सर्व मोहनीय कर्माचा उपशम. मोहनीय कर्माचा एकूण प्रकृती मोहनीयाच्या जर आपण बघितल्या तर किती प्रकृती आहे मोहनीयाच्या? 25 + 3 28 प्रकृती. या 28 प्रकृतींची त्यांनी पूर्णतः उपशमना केलेली आहे. आता त्याच्या सत्तेत काही कर्म आहे, तसं चारित्र मोहनीयाचा अनंतानुबंधित नाहीच आहे, पण बाकी कर्म सत्तेत आहे पण उदयात नाही. अशा तऱ्हेने उपशम अंतरकरण प्रक्रियेद्वारा अंतरकरण करून केलं, म्हणजे आधी भोगण्यायोग्य किंवा नंतर भोगण्यायोग्य केलं. अनेक तऱ्हेचे कर्म त्याच्याजवळ आहे आणि काही कर्म उदीयमान कर्म आहे, काही कर्म सत्तेत आहे आणि बंधरूप पण नाही. असं अनेक प्रकारचं कर्म त्याच्याजवळ आहे. जसं आता अप्रत्याख्यान प्रत्याख्यान याची सत्ता आहे, 9व्या गुणस्थानात 8व्या मध्ये 11व्या मध्ये सत्ता आहे, पण त्याचा उदय नाही आहे. 10व्या मध्ये फक्त संज्वलनच्या लोभाचा उदय आहे. बंध कितीच आहे? संज्वलनच्या लोभानी 10व्या गुणस्थानामध्ये बंध किती प्रकृतीचा होतोय मोहनीयाच्या? 10व्या गुणस्थानातील सूक्ष्म लोभाच्या उदयाने त्या जीवाला मोहनीय कर्मापैकी किती कर्म प्रकृतींचा बंध होतो? प्रश्न आलाय लक्षात? उत्तर अपेक्षित आहे. उत्तर असणार आहे 10व्या गुणस्थानातील सूक्ष्म लोभ बंध करतच नाही. बंध कुठपर्यंत आहे मोहनीय कर्माचा बंध? 9व्या गुणस्थानापर्यंत बंध आहे. 10व्या गुणस्थानात बंध करत नाही, बंधन मोहनीय कर्म प्रकृतीचा होत नाही. तर अशा तऱ्हेने ही कर्म प्रकृती अशी आहे की सूक्ष्म लोभाचा तिथे उदय आहे. उदीयमान प्रकृती आहे पण ती अबंध प्रकृती आहे. तिथे पहिल्या काही गुणस्थानामध्ये अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण उदयातही नाही आहे आणि त्याचा बंध पण होत नाही आहे.
कारण संज्वलनच कषाय सुरू आहे. संज्वलन कषाय असल्यामुळे काहीचा उदय नाही, बंध नाही, पण सत्ता आहे. काहींचा बंध होतो आहे, सत्ता पण आहे, उदय नाही. उदाहरणार्थ जर आम्ही पाहिलं, एखादी व्यक्ती जर ती पुरुष वेदानी उपशम करायला त्यांनी सुरुवात केली, कारण एका वेळी एका जीवाला एकच वेद कषायाचा उदय असतो. जर आता तो पुरुष वेदाचा उदय त्याला आहे, त्याच्या सत्तेत स्त्रीवेद आहे, नपुंसक वेद आहे, उदयात आहे, बंध होत नाही आहे. उदयात पुरुष वेद आहे, बंध पुरुष वेदाचा होतो आहे. असं अनेक प्रकारचं कर्म त्या ठिकाणी आहे, मोहनीय कर्माचेच अशा प्रकारांमध्ये आहे. आणि अशा तऱ्हेने ह्या कर्माचा आता उपशम केलेला आहे. अंतरकरण करून अपकर्षित उत्कर्षित करून काही अंतर्मुहूर्त कालामध्ये कर्म परमाणू असणार नाही असं अंतर त्या ठिकाणी पाडलेलं होतं 10व्या गुणस्थानात. आणि या उपशमद्वारा, अंतरकरण प्रक्रियेद्वारा करण होणारी वीतराग दशा म्हणजे उपशांत मोह गुणस्थान आहे. आणि ज्या ठिकाणी आता अशा तऱ्हेने एकही कषाय विद्यमान नाही, अशा त्या अंतरकरण केलेल्या कालावधीत हा जसा प्रवेश करतो त्यावेळेला त्याला पूर्ण वितराग दशा अनुभवाला येते. ही त्याची वितराग दशा म्हणजेच उपशांत मोह गुणस्थान आहे. आता याचं पूर्ण नाव काय आहे, तर उपशांत कषाय वितराग छद्मस्त. पूर्ण नाव काय आहे, उपशांत कषाय. कारण कषाय पूर्णपणे उपशमित झालेले आहे, म्हणून उपशांत कषाय. नंतर वितराग, कारण कषाय नाही म्हणून ते वितरागी बनलेले आहे. पण वितरागी बनलेले असताना सर्वज्ञत्व हे विशेषण मात्र अजून त्यांना लागलेलं नाही. ते अजूनही छद्मस्त आहे. छद्मस्त आहे याचा अर्थ, छद्म म्हणजे ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माच्या उदयाला, कर्मांनाच त्या ठिकाणी छद्म म्हणतात. आणि जे छद्म तिष्ठती, छद्मे तिष्ठती इति छद्मस्ता, जे अजून छद्मात आहे, म्हणजे ज्ञानावरण दर्शनावरण कर्माच्या उदयात जे आहे ते जीव छद्मस्त म्हटले जातात. म्हणजे ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माचा उदय असेपर्यंत, सत्व असेपर्यंत त्या जीवांना छद्मस्त म्हटले जातात. म्हणून अजूनही या गुणस्थानात त्यांचं ज्ञान कोणतं आहे? प्रश्न. 11व्या गुणस्थानामध्ये उपशांत मोह अशा जीवांचं ज्ञान कोणतं असणार आहे? क्षायोक्षमिक ज्ञान आणि त्याच्यामध्ये मतिज्ञान, कोणतं? श्रुतज्ञान आणि कदाचित असेल अवधी तर ज्ञान आणि अवधी आणि मनपर्याय असेल तर म्हणजे चारही ज्ञान इथे असू शकतात. म्हणजे असे हे क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी, छद्मस्त म्हणजे अल्पज्ञ अजूनही ते म्हटल्या जातात. एका वेळी त्यांचा उपयोग किती अग्रावर केंद्रित राहील? एकाच अग्रावर. कारण अजूनही ध्यानाची अवस्था त्यांच्या जीवनात असणार आहे. ध्यानाचं फल त्यांना प्राप्त झालं नाही, म्हणून उपयोग एका अग्रावर स्थिर राहील, अशी ही छद्मस्त दशा. कोणते ज्ञान आहे ताई? किती ज्ञान आहे? चार असू शकतात. मतिज्ञान असू शकतं, श्रुतज्ञान, अवधी ज्ञान आणि मनपर्याय ज्ञान. ठीक आहे. 4 ज्ञान इथे असू शकतात. आणि परत लक्षात घ्यायचं, आतापर्यंत ज्ञानामध्ये क्षायोपक्षमिक दशा असल्यामुळे सुरुवातीला 3 गुणस्थान पर्यंत ज्ञेयानुसार त्यांच्या ज्ञानाची पलटणी होती. ज्ञेयानुसार, ज्ञेय चांगलं आहे की खराब आहे
अशा प्रकारची इष्ट अनिष्ट बुद्धी पूर्वक ज्ञेयार्थ परिवर्तन, त्याला म्हणायचं ज्ञेयार्थ परिवर्तन त्यांच्या जीवनात होतं. चौथ्या गुणस्थानात जसं ज्ञान त्यांचं समीचीन झालं, ज्ञेयार्थ परिणमन आता काही अंशी नष्ट झालं, काही अंशी आता ते सम्यक दृष्टी झाले, त्यामुळे समीचीन जाणत आहे. परंतु अजूनही अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण संज्वलन कषायजनित ज्ञेयार्थ परिवर्तन त्यांच्या जीवनात आहे. परंतु त्यांचं ज्ञान जे आहे ते क्षायोपक्षमिक ज्ञान आता सम्यक ज्ञान म्हटल्या गेलं. त्यामुळे इथे जरी परिवर्तन असलं तरी कषायांच्या अपेक्षेने त्या ठिकाणी ज्ञानामध्ये समीचीनपणा म्हणजे ज्ञेयार्थ परिवर्तनामध्ये थोडाफार बदल त्या ठिकाणी झाला. 6व्या गुणस्थानापर्यंत बुद्धिपूर्वक आहे, 7 पासून 10 पर्यंत अबुद्धिपूर्वक आहे. 11व्या गुणस्थानामध्ये ज्ञेयार्थ परिवर्तन नाही तर ज्ञप्ती परिवर्तन आहे. त्याला म्हणायचं ज्ञप्ती परिवर्तन, कारण क्षायोपक्षमिक ज्ञान आहे तोपर्यंत ज्ञप्ती परिवर्तन लावायचं. आणि 13व्या गुणस्थानामध्ये जसा तो प्रवेश करेल, केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, त्या ठिकाणी आता ज्ञप्ती परिणमन आहे. 2 शब्द लक्षात घ्या. 11व्या गुणस्थानापर्यंत ज्ञप्ती परिवर्तन आहे आणि 13व्या मध्ये ज्ञप्ती परिणमन आहे, कारण तिथे ज्ञान गुण केवल ज्ञान रूपाने परिणत झालेला आहे. पण प्रत्येक गुण हा परिवर्तनशील आहे. केवल ज्ञानामध्ये देखील द्रव्यत्व गुणामुळे प्रतिसमय परिणमन होतच आहे. म्हणून अशा तऱ्हेने ज्ञेयार्थ परिणमन, ज्ञप्ती परिणमन आणि ज्ञप्ती परिवर्तन, पहिल्यांदा ज्ञप्ती परिवर्तन लावायचं आणि मग 13व्या ज्ञप्ती परिणमन लावायचं. अशा प्रकारे ही ज्ञानाच्या ह्या स्टेज आहे. हा असा जीव छद्मस्त आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, मुनींचे भेद केलेले आहे. किती भेद केले मुनींचे? पुलाक, बकुश, कुशिल, निर्ग्रंथ आणि स्नातक. निर्ग्रंथ आणि स्नातक. आता यामध्ये हा 11व्या गुणस्थानामधला जो मुनिराज आहे, यांना या ठिकाणी यापैकी या 5 नावांपैकी कोणती संज्ञा देता येईल की देता येणार नाही? या 5 पैकी कोणते मुनिराज इथे राहतील? निर्ग्रंथ. निर्ग्रंथ. जरी ते निर्ग्रंथ आहे तरीही 12व्या गुणस्थानातच त्यांना निर्ग्रंथ म्हटलेलं आहे. 11व्या गुणस्थानात जरी त्यांच्या उदयामध्ये कषाय नाही तरीही त्यांना निर्ग्रंथ म्हटल्या गेलं नाही. साधारण ठोकळमानाने आपण जेव्हा विचार करतो तर आमचे मुनी कोणते बा, तर आम्ही उत्तर सांगतो मुलांना, आमचे गुरु निर्ग्रंथ. म्हणजे आम्ही कुठे म्हणतो? 6व्या गुणस्थानात त्यांना निर्ग्रंथ म्हणतो. निर्ग्रंथ याचा अर्थ काय? ग्रंथ म्हणजे काय? परिग्रह. परिग्रह. किती प्रकारचा परिग्रहाचा त्यांनी त्याग केलेला आहे? 24 प्रकारच्या परिग्रहांचा त्याग केला. स्थूल दृष्टीने निर्ग्रंथ दशा 6व्या गुणस्थानात आहे. पण आम्ही इकडे सगळ्या परिग्रहाचा त्याग ते करू शकले का? 10व्या गुणस्थानपर्यंत. 10व्या गुणस्थानात कषाय विद्यमान आहे, म्हणजे अजूनही तिथे परिग्रह संज्ञा सांगितलेली आहे. म्हणजे 10व्या गुणस्थानपर्यंत परिग्रह संज्ञा विद्यमान आहे. सूक्ष्म दृष्टीने, कर्णानुयोगाच्या दृष्टीने परिग्रह कुठपर्यंत? 10व्या गुणस्थानापर्यंत. सोडला कोणत्यात? 6व्यात, 6व्या 7व्यात. आणि तरीही तिथपर्यंत त्यांची परिग्रह संज्ञा विद्यमान आहे, फक्त अव्यक्त आहे, अबुद्धिपूर्वक आहे. आता 11व्या मध्ये प्रवेश केला, 11व्या मध्ये प्रवेश केला तरीही त्यांच्या जीवनात कोणत्याही तऱ्हेचा आता उदयामध्ये परिग्रह नाही. पण सत्तेत अजूनही कर्म विद्यमान आहे आणि म्हणून इथेही त्यांना भावनिक्षेपाणी, शब्द लक्षात घ्या, भावनिक्षेपाणी
निर्ग्रंथ संज्ञा देता येत नाही. 12व्या गुणस्थानातील मुनींना निर्ग्रंथ संज्ञा दिली आहे. इथपर्यंतचे मुनी पुलाक बकुश कुशील मध्ये टाकायचे आणि नंतर त्यांना 12व्या मधल्या मुनींना निर्ग्रंथ म्हणायचं आणि 13व्या मधील मुनींना स्नातक स्नातक म्हणायचं. म्हणून ही विवक्षा इथे पण लक्षात ठेवायची की भाव निक्षेप, द्रव्य निक्षेप आणि आम्ही म्हणू शकतो त्यांना निर्ग्रंथ, की आता ते 12व्यात गेले की निर्ग्रंथ बनणार आहे, पण 11व्यातून नियमाने ते खाली येणार आहे, म्हणून 12व्यात जायचा चान्सच नाहीये त्यांना. म्हणून तिथे पण त्यांना निर्ग्रंथ अशी संज्ञा दिली जात नाही. पुढे आता या गुणस्थानाचं उपादान कारण काय? आता या ठिकाणी एकच उपादान कारण येणार आहे. आतापर्यंत आपण चढताना आणि उतरताना असा क्रम बघत होतो. 11व्या गुणस्थानामध्ये आता वर जायचा चान्स नाही, म्हणून वर तो कुठंच जाणार नाही. म्हणून 10व्या गुणस्थानातील परिणाम हा उपादान कारण आहे. 10व्या गुणस्थानातून तो नियमाने 11व्या गुणस्थानात जाणार आहे आणि 11व्यातून 10व्यात येणार आहे. अंतरंग निमित्त कारण या ठिकाणी चारित्र मोहनीयाचा पूर्ण उपशम हे या ठिकाणी अंतरंग निमित्त कारण असणार आहे. संख्या पाहिली इथे मुनींची तर किती राहील? मॅक्झिमम जे उपशम श्रेणी आरोहण करणारे जी होते मुनी होते तेवढी राहील. म्हणजे किती राहील? 299. हा. काल किती राहील? परत मरण अपेक्षेने एक समय आणि उत्कृष्ट काल त्याचा अंतर्मुहूर्त पर्यंत ते राहू शकतात. गमनागमन या ठिकाणी या गुणस्थानातून वर जाणं शक्य नाही. नियमाने ते खाली 10व्या गुणस्थानातच येणार आहे. आणि इथे जर मरण झालं 11व्या गुणस्थानात तर तो जीव 4थ्या गुणस्थानात येईल आणि 4थ्या गुणस्थानात आलेला हा 11व्या गुणस्थानात मेलेला जीव नियमपूर्वक सर्वार्थ सिद्धीमध्ये अहम इंद्र म्हणून 11व्या गुणस्थानात, 10व्या 9व्या 8व्या तर कोणताही स्वर्ग त्यांच्यासाठी राहील. पण 11व्यात जर त्यांचा आयुक्षय झाला तर मात्र ते 4थ्यात येतील विग्रह गतीमध्ये आणि विग्रह गतीमध्ये येऊन ते सर्वार्थ सिद्धीमध्ये देव बनतील. आता ज्यांचं 11व्या गुणस्थानामध्ये मरण होईल अशा जीवानी देव आयुचा बंध केलेला आहे. निश्चितपणे देवायुचा बंध त्यांनी केलेला आहे. हा बंध तो कोणत्या गुणस्थानात करेल? त्यांनी निश्चितपणे देवायुचा बंध केलेला आहे. याचं कारण तो श्रेणी आरोहण त्याच्याशिवाय करूच शकत नाही. सत्तेत तर त्याची देवायू आहे, म्हणूनच तो तिथे 11व्या मध्ये त्याचा मरण झालेला आहे. आता असा जीव, या जीवानी हा आयुबंध कधी करेल किंवा कुठे झाला असेल? 6व्या गुणस्थानात. 6व्या गुणस्थानात त्याचा बंध झालेला आहे, बरोबर आहे. आणि हा जीव 7व्या गुणस्थानात जाण्यासाठी सन्मुख असणारा असणार आहे. कारण 6व्यात त्याची आयुबंधाला सुरुवात केली आणि 7व्या मध्ये त्याची निष्ठापणा पूर्ती होणार आहे. देवायुचा तो निश्चितपणे बंध करेल आणि हा जीव, कारण सर्वार्थ सिद्धीची आयु बांधतोय. आयुबंध सर्वार्थ सिद्धीचा बांधणं म्हणजे शुभ प्रकृती आहे आणि शुभ प्रकृतीचा बंध उत्कृष्ट शुभ भावानी होतो. आणि उत्कृष्ट शुभ भाव कुणाचे राहील? जो 6व्यातून 7व्या मध्ये जाणारा जीव आहे. त्याला त्यावेळेला जो आयुबंध होईल तो तिथे तो सर्वार्थ सिद्धीचा आयुबंध करतो. किती आयु आहे त्यांची जघन्य? सर्वार्थ सिद्धीची जघन्य कधी कधी प्रश्न दोन्ही पण कधी कधी प्रश्न फसवेही असू शकतात. दोन्ही
तिथे उत्कृष्ट आणि जघन्य असा भेदच नाही आहे. त्या ठिकाणी उत्कृष्ट. जी आयु राहील ती 33 सागराचीच राहणार आहे. बाकीच्या 4 अणुत्तरामध्ये 32 सागर आहे, पण त्या ठिकाणी मात्र 33 सागर हीच उत्कृष्ट आणि जघन्य आयु असणार आहे. नंतर उदय. आता इथे उदय किती प्रकृतींचा असणार आहे? तर उदयाच्या कोष्टकात आपण पाहू शकतो उदय किती प्रकृतींचा असणार आहे. तर या गुणस्थानामध्ये 11वं गुणस्थान आहे आणि 11व्या गुणस्थानामध्ये उदय त्या जीवाला असणार आहे 59 नाही 69 नाही 59 59 हा 59 प्रकृतींचा उदय आहे. 2 ची या ठिकाणी विच्छुत्ती आहे. 2 कोणती? तर नाराच संवहन आणि वज्र नाराच संवहन. कारण 2 ची विच्छुत्ती काय या 2 संवहनाची? कारण पुढे जाईल कारण तर वज्र देवगतीत ऋषभ जाणार आहे. नाराचच नाही, वज्र ऋषभ नाराचच व्हायला पाहिजे. पुढे जाणारा असेल क्षीण कषाय गुणस्थानात जर जाणार असेल तर वज्र ऋषभ नाराच संवहन वालाच पाहिजे. क्षपक श्रेणीने आरोहण कोण करू शकेल? एकटं संवहन वज्र ऋषभ नाराच वालच. म्हणून 3 श्रेणी असेपर्यंत तो म्हणजे नाराच आणि वज्र नाराच असेपर्यंत 11 पर्यंत जाऊ शकतो. पण 11 नंतर हे 2 संवहन बाद होऊन जातात. पुढे जर जायचं असेल तर त्याला वज्र ऋषभ नाराचच संवहन पाहिजे आणि म्हणून या 2 संवहनाची इथे उदय विच्छुत्ती आहे. म्हणजे याच्या पुढे ते 2 संवहन काम करू शकत नाही. याच्या पुढे ते म्हणजे क्षपक श्रेणी आरोहण करू शकत नाही. पण तो 11व्यातून 12व्यात जाऊ शकतो का? नाही जाणार. ते मग वर कसं जाईल ना तो? नाहीच आता जाणार तुम्ही ना. म्हणाले ना वर जाणारा असेल तर बाद झाले हे श्रेय. म्हणजे 11व्यातून 12व्यात नाही जात. तो परत 10व्यात म्हणजे खाली उतरून जर तो 12व्यात आला तर 11व्यातून 12व्यात तर जाणंच नाहीये. त्याला नियम आणि खाली येणं आहे. पण समजा वर जायचं असेल त्याला 12 पुढे तर त्याला वज्र ऋषभ नाराच एकच संवहन पाहिजे. त्याच्या पुढचं कोणतंही म्हणजे आधीचे संवहन त्याला चालणार नाही. आणि इथे 63 प्रकृती अनुदयामध्ये त्याच्या आहे. ह्या ज्या सगळ्या आता आपण पहिल्यांदा काढल्या उदय विच्छुत्तीतून वगैरे या सगळ्या मिळून अशा 63 प्रकृती इथे अनुदयामध्ये आहे. 59 प्रकृती उदयात आहे आणि 2 प्रकृतींचं इथे काय होत आहे? उदय विच्छुत्ती होते आहे या 2 प्रकृतींची. नंतर बंधाच्या याच्यामध्ये काय लावाल? बंधामध्ये आता आपण काल बघितलं की 10व्या याच्यामध्ये 16 कषायांची बंध विच्छुत्ती झाली होती. बंध 17 प्रकृतींचा होता आणि 103 प्रकृती अबंधात होत्या. आता या ठिकाणी बंध विच्छुत्ती एकाही कर्म प्रकृतीची होत नाही. 11व्या गुणस्थानात एकाही कर्म प्रकृतीची बंध विच्छुत्ती होत नाही. बंध होऊ लागलेला आहे तो 7 वेदनीय कर्माचा आणि अबंध प्रकृती आहे 119. 16 आणि 103 मिळून 119. आता माझा प्रश्न हा आहे की 10व्या गुणस्थानामध्ये वेदनीय कर्माचा बंध होत होता. वेदनीय कर्माचा तिथे बंध होत होता. 10व्या गुणस्थानात होणाऱ्या वेदनीय कर्माच्या बंधामध्ये आणि 11व्या गुणस्थानामध्ये जी काही 7 वेदनीय प्रकृती आहे याच्यामध्ये काय फरक आहे? 10व्या गुणस्थानामध्ये होणारा वेदनीय कर्माचा बंध आता इथे नाम कर्माचा होत नाही, गोत्र कर्माचा होत नाही, यश कीर्ती वगैरे सगळे गेले. ज्ञानावरण नाही, दर्शनावरण नाही, अंतराय नाही, कोणताही बंध या ठिकाणी होणार नाही इथे. कारण पहिल्यांदा आपण बंध विच्छुत्ती केली आहे त्याची 10व्यामध्येच. मग आता इथे बंध फक्त वेदनीयाचा होतो. मग आता 10व्या गुणस्थानामध्ये जी वेदनीय प्रकृती हा जीव बांधत होता आणि पुढे जो बांधणार आहे 13व्या पर्यंतही तो बांधणार आहे, यामध्ये फरक काय आहे?
10व्या साता गुणस्थानामध्ये वेदनीय हं, साता वेदनीयच असणार आहे. साता वेदनीयच असणार आहे. तिथेही साता वेदनीयच आहे, आताही साता वेदनीयच असणार आहे. असाताची बंधविच्छुत्ती 6व्यातच झाली, हम्म त्यामुळे 7 पासून असाता बांधतच नाही तो. हम्म 6व्यामध्ये अस्थिर, अशुभ, असाता, हम्म अशोक हम्म या सगळ्या हम्म प्रकृतींची झाली आहे बंधविच्छुत्ती. हम्म मग इथल्या वेदनीयात आणि पुढच्या वेदनीयात फरक हा असणार आहे की 10व्या गुणस्थानात वेदनीय कर्माचा जघन्य बंध आहे 12 मुहूर्त. काल आपण हम्म बघितलं 12 मुहूर्त तो बांधतो, पण हम्म 11व्या गुणस्थानामध्ये आता एक समय म्हणजे इर्यापथ आश्रव, त्याला खऱ्या अर्थाने बंध म्हटल्या जात नाही, कारण एक समय आलं आणि पुढच्या समयात निर्जरित, म्हणून इथे सातावेदनीय जे येईल ते इर्यापथ रूपाने येतं. आणि 10व्या गुणस्थानामध्ये 12 मुहूर्ताचा स्थितीबंध करून ते येतं. या दोन मध्ये फरक अशा प्रकारचा असणार आहे. आणि सत्व, आता सत्वाच्या बाबतीत 11वं गुणस्थान आहे, त्यामुळे द्वितीयोपशमासाठी पण हे खुलं गुणस्थान आहे, क्षायिक सम्यक्त्वासाठी पण खुलं आहे. आता दोन तऱ्हेचे जीव आम्हाला इथे दिसणार आहे. एक, पहिल्यांदा द्वितीयोपशम सम्यक्त्वी उपशम श्रेणी आरोहण करणारा, त्याला सत्व असणार आहे 142 प्रकृती त्याच्या सत्वात अजूनही विद्यमान आहे. कारण त्यांनी फक्त काय केलेलं आहे, अनंतानुबंधीची विसंयोजना केलेली आहे आणि 3 आयु त्याला सत्वात नाही. 3 नाही, दोनच आयु. देवाई त्याच्या सत्वात राहू शकते आणि मनुष्यायु भुज्यमान आयु ती पण सत्वात आहे, म्हणून त्याला 2 आयु आणि 4 अशा 6 प्रकृतींचं सत्व फक्त नसणार आहे. कुणाला? द्वितीयोपशम सम्यक दृष्टीला, जो उपशम श्रेणी आरोहण करून 11 मध्ये पोचलेला आहे त्याला. आणि क्षायिक सम्यक्त्वी आणि उपशम श्रेणी असणाऱ्या जीवाला आता या 142 मधून किती काढू? 3 प्रकृती दर्शन मोहनीयाच्या, है ना, दर्शन मोहनीयाच्या 3च आपल्याला काढाव्या लागतील, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. अशा 139 प्रकृतींचं त्यांना सत्व कितव्या गुणस्थानात? 11व्या गुणस्थानात असू शकतं. आणि द्वितीय क्षायिक सम्यक्त्वी आणि शपक श्रेणी मांडणारा जीव या गुणस्थानामध्ये जातच नाही, तो डायरेक्ट 12व्या मध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या सत्वाचा विचार आपण उद्याला करू. सर्वार्थ यावर काही प्रश्न? सिद्धीमध्ये असणारे देव सम्यक दृष्टी आहे की चौथं गुणस्थानच आहे त्यांचं? सम्यक दृष्टी आहे म्हणजे चौथं गुणस्थान आहे. हा, तर मग त्यांना सम्यक्त्वाचं बाकीचे गुणस्थान 3 कषायांचा उदय असेलच मग तिथं तर हो अप्रत्याख्यान प्रत्यय आहेच. हं हं अप्रत्याख्यान प्रत्याख्यान कोण काहीच, म्हणून तर ते देशव्रत पण नाही पाळू शकत. हो. अप्रत्याख्यांचा उदय आहे म्हणून अच्छा. व्रत नाही पाळू शकत, फक्त सम्यक्त्व आहे त्यांच्या जीवनामध्ये. हं 12 कषाय आणि 9 कषाय यांचा उदय त्यांच्या जीवनात आहेच, फक्त अनंतानुबंधीचा उदय नाही आहे. ठीक आहे, अजून प्रश्न कुणाला काही? ठीक आहे. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.